रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 115वा भाग। एकतर सुरुवातीलाच नवीन वर्ष चालू झालेलं आहे, त्याच्या आपणा सर्वांना अतिशय चांगल्या शुभेच्छा। हे वर्ष भरभराटीचं, गावांच्या विकासाचं जावो ही इच्छा। गावांच्या विकासाचा विचार करताना काल पुण्याचं एक वर्तमानपत्र आहे सकाळ, त्यामध्ये एक बातमी आलेली आहे भांडगाव नावाच्या गावाची। हे गाव दौंड तालुक्यामध्ये आहे आणि बातमी अशी होती की गावात खूप भांडणं होती आणि अतिशयोक्तीनं लोक असं म्हणायचे की गावाचं नाव भांडगाव हे गावातल्या भांडणांमुळेच पडलेलं आहे। त्यातले तरुण लोक पुढे आले आणि त्यांनी असं ठरवलं की हे काही चालायचं नाही, आपण आपापसातली भांडणं मिटवून टाकूयात आणि गावाच्या काहीतरी चांगल्या विकासाची कामं आपण एकत्र येऊन सुरू करूयात। आणि मग त्यांनी भांडणं मिटवली आणि गावाच्या विकासाचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि त्याची एक विस्तृत बातमी पुण्याच्या कालच्या सकाळमध्ये आलेली आहे। ही बातमी वाचल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की आमचे प्राध्यापक रामभाऊ डिंबळे नेहमी म्हणायचे की गावाचा विकास करायचा असेल, आपल्याला कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर आपण देवाकडे उपास करतो। मला अमुक अमुक मिळू दे, मी 16 सोमवार करीन, 17 बुधवार करीन, अशा पद्धतीची आपली एक परंपरा आहे। तसं गावाचा विकास जर हवा असेल तर रामभाऊ सांगतात की आपल्याला एक उपास करायला पाहिजे। आणि तो उपास कशाचा आहे तर भांडणांचा उपास आहे। गावाचा विकास होस्तवर गावातल्या भांडणांचा जर आपण उपास केला, भांडणं केली नाहीत तर हमखास विकास होईल ही खात्री त्यातनं मिळते। भांडगावच्या या बातमीवरनं मला आमच्या प्राध्यापक रामभाऊंचं हे वाक्य आठवलं आणि मला पुन्हा असं सांगावंसं वाटतंय की भांडणांचा उपास हमखास विकास। तुमचा अनुभव या बाबतीत काय आहे तो जरूर कळवा। मी प्रमोद सडोलीकर, पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।